गणित दिलेलं बघा. वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते, तर त्यांची अनुक्रमे आजची वय किती? असा प्रश्न दिलेला आहे. सर्वप्रथम आपण हे गणित ऑप्शनवरनं सोडूया. ऑप्शनमध्ये बघा पहिलं ऑप्शन आहे 35 आणि 10. आता हे जे काही गुणोत्तर आहे, हे 7:2 आहे. क्लिअर दिसत आहे. काय म्हटलं 5 वर्षापूर्वी. ह्याच्यातून 5 वर्ष कमी करा आणि यांचे पण 5 वर्ष कमी करा. वडिलांचे 5 वर्ष कमी केले तर ते आले 30 आणि मुलाचे 5 वर्ष कमी केले ते आले 5. मग याला दोघांना 5 ने भाग जातो. 5 एक 5 आणि 6 5 30. मग 6च एक हा एकमेव ऑप्शन असणार आहे, कारण की असं कुठलंही फॉर्मेशन बनणार नाही ज्याने हे उत्तर येईल. मग ही झालं ऑप्शन मेथड. ठीक आहे. एक पद्धत झाली. ह्याला तुम्ही ट्रिक सुद्धा म्हणू शकता. अजून एक ट्रिक सुद्धा आहे. बघा काय गुणोत्तर दिलेलं आहे 7:2. ठीक आहे. काय गुणोत्तर आहे 7:2 आणि ते किती होत आहे 6:1 होत आहे. किती वर्षापूर्वी? 5 वर्षापूर्वी. मग ह्याच्यातून 5 म्हणजे ह्याच्यातून किती वजा केल्यावर 1 केल्यावर. इकडे पण वजा 1 केले. दोन्हीकडे जर 1-1 वजा होत आहे म्हणजे दोघातून समान वर्ष काढले. ती 1 नसून 5 आहे. 1 नसून 5 आहे. मग 2 बरोबर किती होणार आहे? 5 दोन्ही 10 आणि 7 बरोबर किती होणार आहे? 7 5 35 म्हणजे त्यांची वय किती असणार आहे? 35 आणि 10 ऑप्शन क्रमांक 1. ही झाली ट्रिक नंबर 2. आता जाऊया XY मेथड किंवा कन्सेप्टवरती. कन्सेप्ट काय बघा. बघा त्यांची आजचे वयाचे गुणोत्तर दिलेले आहे 7:2. वडील आणि मुलगा. मग वडिलांचं वय 7 आणि मुलाचं वय 2. म्हणजे आपण मानूया की हे 7x वयाचे वडील आहे, तर मुलगा आहे 2x चा. मग 7x भागीला 2x वडील भागीला मुलगा. यांचं काय म्हटलेलं आहे 5 वर्षापूर्वी. यांचं 5 वर्षापूर्वी. मग वडिलांच्या वयातून 5 वर्ष वजा करायचे आणि मुलांच्या वयातून 5 वर्ष वजा केले, तर यांचं जे गुणोत्तर येणार आहे, गुणोत्तर म्हणजे काय शेवटी भागाकार. हे जे गुणोत्तर येणार आहे ते 6:1 असणार आहे. जे किती असणार आहे 6:1. मग याला आपण सॉल्व्ह करून घेऊ. काय येणार आहे बघा, हा 1 तिकडे गुणाकारात घेऊन गेलो, तर 7x वजा 5 म्हणजे त्याला काहीच फरक पडत नाही. हा 6 जशाला तसा, हा जो छेदातला भाग आहे तो तिकडे पाठवूया. 2x वजा 5 याला 1 ने गुणलं सध्या तरी काही फरक पडणार नाही. कारण काय आहे 1 ने कोणत्याही संख्येला गुणा, उत्तर तेच येतं म्हणजे 7x वजा 5. ठीक आहे. बरोबर किती येणार आहे? 6 ने ह्या 2 ला गुणलं, किती आलं? 12x. या 6 ने 5 ला गुणलं, किती आलं? 30 आलं. मग आता x एका साईडला घेऊन घेऊया. मग 7x हा तिकडे पाठवूया. 12x ऑलरेडी होता. हा याच्यामध्ये कोणतंही चिन्ह नाही. मग तिकडे गेल्यावर वजाचं चिन्ह लागतं. वजा 7x. इथे वजा 5 आहे. हा पूर्ण वजा 30 हा तिकडे जर पाठवला तर वजाचं चिन्ह होतं ते अधिकमध्ये होतं. मग 30 वजा 5. इथे किती येणार आहे? 12तनं 7 गेले. 12तनं 7 गेले. 5x आणि 30 मधनं 5 गेले तर खाली उरले 25. मग x बरोबर काय येणार आहे? इथे 5 हा गुणाकारात आहे. तिकडे पाठवला हा भागाकारात जात असतो. भागीला 5 केलं तर किती येतो? 5 5 25 म्हणजे x ची किंमत किती येते? 5 येते. मग आपण काय मानलं होतं? वडिलांचं वय 7x याला x म्हणजे काय 5. x ची किंमत किती आली? 5. या 5 ने जर गुणलं तर 7 5 35 आणि ह्या x ने याला पण इथे जर 5 ने गुणलं तर 5 दोन्ही 10 म्हणजे ऑप्शन क्रमांक एच याचं उत्तर येणार आहे. हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे बघा. ह्याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न बिनधास्त पाठवू शकता. आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे, ज्याच्यामध्ये ऑटोपेचा ऑप्शन आहे. कृपया करून कॅन्सल करा. हा आपला WhatsApp चॅनल सुद्धा आहे. धन्यवाद.